महापालिका निवडणुकीबाबत भाजपची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे। भाजपचे राष्ट्रीय महामंत्री BL संतोष यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीला सुरुवात झाली आहे। विनोद तावडे, अमित साटम, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे बैठकीला उपस्थित आहेत। अर्ज दाखल करण्यास अवघे 2 दिवस शिल्लक आहेत, तरी महायुतीचं जागावाटप हे जाहीर झालेलं नाहीये। BL संतोष भाजप नेत्यांना काय संदेश देणार याकडेही सर्वांचं लक्ष असेल। अधिक जाणून घेऊयात, प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। नंदकिशोर, या बैठकीमध्ये आणखी काय चर्चा होऊ शकते? नक्कीच BL संतोष जे आहेत, जे महामंत्री आहेत केंद्रीय, ते खरं तर हे संपूर्ण मुंबईतील स्थानिक नेत्यांना मार्गदर्शन करतील। या संपूर्ण विषयांवरती खरं तर चर्चा होईल आणि ही जी बैठक आहे ती खरं तर सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। दादरची जे वसंत स्मृती भाजपचं कार्यालय त्या ठिकाणी संपूर्ण बैठक आयोजित केलेली आपल्याला पाहायला मिळते। प्रामुख्यानं विनोद तावडे सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित आहेत। आपण पाहिलं होतं की बिहारच्या निवडणुकीत मोठी कामगिरी जी आहे ती विनोद तावडे यांनी खरं तर गाठलेली होती, त्यांनी विशेष लक्ष घातलेलं होतं आणि आता बिहारच्या इलेक्शन नंतर त्यांनी आता मुंबई सुद्धा लक्ष घातलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आजच्या बैठकीला आता विनोद तावडे सुद्धा उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आता एकूण BL संतोष जे आहेत ते तर उपस्थित आहेत, विनोद तावडे जे आहेत ते उपस्थित आहेत, मुंबई अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा, प्रवीण दरेकर आणि असे जे प्रमुख नेते असतील किंवा स्थानिक आमदार असतील ते खरं तर या बैठकीसाठी उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळतात। 2 दिवस खरं तर अवघे शिल्लक राहिलेले आहेत अर्ज दाखल करण्यासाठी आणि या अद्याप सुद्धा कोणतीही जागा वाटप जी आहे ती जाहीर करण्यात आलेली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे बैठकीत नेमकं काय घडतं, नेमका काय संदेश दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र ही उच्चस्तरीय महत्त्वाची जी बैठक आहे ती सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच नंदकिशोर, धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी।